पुअर राहतात तर ऑफकोर्स ते मिसमॅनेज देअर मनी, मिसमॅनेज करतात, त्यामुळेच ते पुअर राहतात. आणि ते अवॉइड का करतात तर खरं सांगू का, प्रत्येकाच्या मनात भीती आहे पैसा मॅनेज करायची. एक तर पैसा कमी येतो, त्यातही मॅनेज होत नाही. ओके. आणि ज्या वेळेस आपण हा विचार करतो की बाबा माझे खर्च किती झाले आणि माझे वाचतायत किती किंवा माझे कर्ज किती गेले, त्यावेळेस ज्यावेळेस माणूस कॅल्क्युलेशन काढायला बसतो ना, त्यावेळेस तो भीतीचा अर्धा गडबडीत होतो. हे जर काढायला गेलो तर त्याचा बीपी वाढेल किंवा तो म्हणेल की अरे सगळंच मिसमॅनेज होत आहे, त्याच्यापेक्षा अवॉइडच करूया, त्याच्याकडे बघूयाच नको. आणि न बघण्याच्या नादात त्याचं असं होत जातं की तो जो काही कर्जाचा डोंगर असतो ना, तो वाढतच जातो. म्हणजे आपल्या जसं मगाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, ह्या कोर्टमध्ये पण सांगितलं जातं की आपली जी सामान्य लोक आहेत किंवा जी गरीब लोक आहेत, ही गरीब काय आहेत माहितीये का, फक्त आणि फक्त माइंडसेट, पैशाकडे बघण्याची भीती, म्हणजे भीतीदायक वृत्ती पैशाकडे बघण्याची. जसं की पैसा जास्त आला तर तो माणूस वाम मार्गाला लागेल. ओके. कमी म्हणजे कष्टातूनच मी पैसे मिळवणार, ही जी काही मानसिकता आहे ना, ही मानसिकता पहिल्यांदा बदलायला पाहिजे. पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह झाला पाहिजे. मल्टिपल सोर्सेस प्रत्येकाकडे आले पाहिजेत पैसे मिळवण्याचे, आणि माणूस फायनान्शियल फ्री झाला पाहिजे. आणि हे कधी होणार, जर ही मनातून भीती काढून टाकली तर, जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर, जर प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केलं तरच हे होणार. त्यामुळे जी गरीब लोक राहतात ती मिसमॅनेज करतात आणि पैशाच्या विषयावर चर्चा करायला घाबरतात. Okay? आणि श्रीमंत माणूस प्रॉपर फायनान्शियल मॅनेजमेंट करतो. पैसा हा प्रथम त्याच्यासाठी असतो आणि त्या गोष्टीवर तो प्रॉपर प्लॅनिंग करतो आणि त्यामुळे तो श्रीमंत होतो. दॅट्स ऑल. थँक्यू. मोर पॉवर टू यू ऑल. थँक्यू सर. मोर थँक्यू पॉवर टू यू, सोमनाथजी. येस. येस येस ग्रेट येस. येस, जसं सोमनाथजीने एक्सप्लेन केलंय, छानच केलंय. येस, ओव्हर टू यू वल्लभ सर. ऑल राईट. सो थँक्यू. पहिलं तर सगळ्यांनी टाळा वाजवा सोमनाथजींना, ज्याने त्यांनी एकदम चांगल्या तऱ्हेने त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. येस, थँक्यू व्हेरी मच. आणि येस, तुम्हाला माहिती आहे मी ही कोट आहे ना चेंज केली सकाळ सकाळी. राईट आहे, करेक्ट आहे. सकाळी सकाळी चेंज केली. मला असं वाटलं आज काहीतरी नवीन द्यावं असं वाटलं. आणि पुअर पीपल आयदर मिसमॅनेज देअर मनी और दे अवॉइड द टॉपिक ऑफ मनी ऑल टुगेदर. ह्याचा अर्थ काय आहे, गरीब लोक एकतर त्यांच्या पैशांचा काय करतात, मिसमॅनेजमेंट करतात. मिसमॅनेज म्हणजे गैरव्यवस्थापन करतात, किंवा ते पैशांचा म्हणजे सब्जेक्टच टाळतात. मला मला कितीतरी लोक माहितीये, बऱ्याच लोकांचं तुम्हाला माहितीये की का ऍव्हरेज लोक राहत आहेत. तुम्हाला काय वाटतं, ऍव्हरेज लोक आणि गरीब लोक त्यांच्या नशिबामुळे नाही, तर त्यांच्या पैशांशी वागण्याच्या पद्धतीवर त्यांच्या डिपेंड आहे. आणि ती पद्धत साधारण दोन टाईपची असते. दोन टाईपची असते. किती टाईपची असते? दोन टाईपची असते. ती जी असते ना, तो बिहेवियर असतो तो वेगळ्या टाईपचा असतो. आणि ते दोन ट्रॅप मध्ये फसले जातात. दे आर पुअर नॉट बिकॉज ऑफ दे आर अनलक्की. ते पुअर त्याच्यासाठी नाहीत कारण की त्यांच्याकडे नशीब नाहीये. त्यांचा बिहेवियर आहे ना, हा खूप मनी प्ले करतो, बिग रोल प्ले करतो. एक पहिला आता ट्रॅप असा आहे की मिसमॅनेजमेंट करणे. पहिला ट्रॅप हा मिसमॅनेजमेंट करणे. जर तुम्ही ह्या कोटला एकदम बारीकीने लक्ष दिला, पैशांचं चुकीचं मॅनेजमेंट. पैसे मिळतात पण प्लान नसतो. किती जण अग्री आहेत? पैसे मिळतात, प्लान नसतो. इमोशनली खर्च करतात, लॉजिकली नाही. डोकं लावायचंच नाही. इमोशनली खर्च करतात, लॉजिकली नाही. वाईट चुकीचे लोन घेतात, त्यांच्याकडे बजेट करत नाहीत, सेव्ह करत नाहीत. या कारणामुळे काय करतात, गेट रिच क्विक. कुठे पैसा दिसतोय, कुठे मला चमकतावाला दिसतोय, तिथे जाऊन मला पैसे टाकायचं. अरे मला माहितीच नाही ना, मग मी दुसऱ्यांवरती डिपेंड राहतो. गेट रिच क्विकच्या स्कीमच्या मागे धावतात. त्यांना स्टेडी ग्रोथ करणे लक्ष नसतंच. याचा रिझल्ट काय होतं माहितीये, इन्कम वाढली तरी खर्च जास्त वाढतात. वेल्थ तयार होत नाही. ह्या गोष्टीमध्ये तुम्ही हा पहिला ट्रॅप मध्ये काय, मिसमॅनेजमेंट मध्ये काय, इन्कम वाढला तरी खर्च वाढतात, तुमचा वेल्थ क्रिएट होत नाही. सेकंड, अवॉइड करणं टॉपिकला, पैशाचा मनी टॉपिक टाळणे. पैशांबद्दल बोलायला किंवा विचार करायला अनकम्फर्टेबल वाटतं. नाही शिकवायचं लहान मुलांना, नाही सांगायचं, प्रॉब्लेम करेल. ते प्रोक्रॅस्टिनेट करतात. किती जणांनी प्रोक्रॅस्टिनेशनचा सेशन ऐकलंय? ते प्रोक्रॅस्टिनेट करतात. त्यांना बजेटिंग, इन्व्हेस्टमेंट, डेट मॅनेजमेंट शिकायचंच टाळतात. फायनान्शियल प्रॉब्लेम इग्नोर करतात जोपर्यंत खूप मोठे होत नाही त्यांचे प्रॉब्लेम. अंटिल दे बिकम टू बिग टू हँडल. अंटिल दे बिकम टू बिग टू हँडल.
आणि ह्याचा रिझल्ट काय होता, ते बिकॉज ते ऍक्टिव्हली डील करत नाही पैशाबरोबर, ते पैशाचं लूज कंट्रोल करतात आणि ती अपॉर्च्युनिटी पास होते दुसऱ्यांकडे. मनी कंट्रोल हातातून निसटत जातो आणि अपॉर्च्युनिटी हातून जातात. तर मित्रांनो, मिसमॅनेजमेंट म्हणजे बॅड ऍक्शन. पहिला वाला मिसमॅनेजमेंट म्हणजे चुकीचे ऍक्शन, आणि दुसरा अवॉइडन्स म्हणजे नो ऍक्शन. पहिले वाले काय, बॅड ऍक्शन, आणि दुसरे वाले नो ऍक्शन. याचा रिझल्ट काय, व्हॉट इज द रिझल्ट, फायनान्शियल स्ट्रगल. याचा रिझल्ट काय, फायनान्शियल स्ट्रगल. मित्रांनो, वेल्थ मिळवायची असेल ना, तर पैशांच्या गोष्टींना समोर जा, शिका. कॉन्शियसली तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहात ना, वेल्थ कॉन्शियस बना. कॉन्शियसली निर्णय घेऊनच जमणार. सो 99% लोक बॅड ऍक्शन आणि नो ऍक्शन मुळे फायनान्शियल स्ट्रगल करतात. मी त्यांना पुअर आणि मिडल क्लास बोलणार नाही, पण ते बिकॉज ऑफ दिस रिझन ते वरती येत नाही. आय थिंक हा सकाळ सकाळ मला सोमवारचा द्यायचा होता, आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अक्षय. येस. येस, थँक्यू वल्लभ सर. येस,